आता एक दुसरा प्रश्न विचारतो या सरांना की सर, काल मोदीजींनी एक व्हिडिओ टाकला होता फेसबुक आणि इन्स्टावर. एक सेल्फी व्हिडिओ होता तो. त्यात ते थोडे व्यक्त झाले की शिक्षण यंत्रणा सुधारली पाहिजे, नीटच्या ज्या दोषींना आम्ही कारवाई करू. तर काय म्हणणं काय? म्हणणं असं आहे, तुमच्या सांगण्यानुसार तो व्हिडिओ रात्री उशिरा टाकलाय. उशिरा लागला. Yes. दिवसा बोलायला का घाबरतात? सगळं रात्रीलाच का करतात? नोटबंदी रात्रीला, कुठलेही निर्णय रात्रीला. दिवसा उजेडी बोलायला काय होतं तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे की जर लोकांमधून निवडून गेले असं म्हणतात तुम्ही, लोकांनी निवडून गेलेलं सरकार आहे, तर तुम्ही दिवसा उजेडी संसदेत बसून चर्चा केली पाहिजे प्रत्येक मुद्द्यावर आणि मग तिथे निर्णय घेतला पाहिजे. हा देश मणिपूर पासून भडकलेला आहे. 2 वर्षापासून सतत असंतोषाचं वातावरण आहे या देशामध्ये. त्या संबंधी तुम्ही कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मणिपूर संबंधी बोलायला तयार नाही. त्याच्यानंतर एवढे खूण झाले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. अग्निवीरांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. नवं शैक्षणिक धोरण आणलं, त्याच्यामध्ये कशाला ताळमेळ बसत नाहीये. विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होणं सुरू आहे आणि तुम्ही रात्रीला बोलताय देशासोबत. आणि तुम्हाला लोकांनी निवडून दिलाय. मन की बात ऐकण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, लोकांच्या मनातली बात ऐकण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं. तुम्ही काय बोलता लोकांसोबत? दिवसा बोला, पत्रकारांसमोर बोला. तुम्ही कुठे चुकला आहात त्या चुकीची कबुली दिली पाहिजे तुम्ही. आणि आता तुम्हाला गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आणि आज रात्री तुम्हाला सुचतं की आपण या नीट परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याच्या संबंधी बोललो पाहिजे. आतापर्यंत का बोलले नाही? मी एवढे 20-25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या का बोलले नाही? एक अक्षर बोलायला वेळ नाही. तुम्ही मेलोडी वाटत जगभर फिरता, पण तिथे लोक आंदोलनाला बसले. अभिजित दिपके नावाचा युवक अभिमान वाटण्यासारखा बोलला यांचा तो या देशातल्या विद्यार्थ्यांचे जे दुर्दशा पाहून कुठून इथे आलाय आणि तो सगळ्यांचा लीड करतोय. आणि त्याच्या मागण्या काय आहेत? तर जो कोणी जबाबदार असेल त्यानं सरळ राजीनामा द्यावा. आपल्या पदाचं उत्तरदायित्व नैतिकता म्हणून आपलं पद सोडायला त्यानं सहज तयार व्हायला हवं. पण ते त्यानं अजिबात केलेलं नाही. अजूनही तोंड उघडत नाही. तोंड उघडलं तर काय म्हणतो, हे दहशतगर्दों का बी टीम आहे. आणि दहशतगर्द कुणाला म्हणता? स्वतःकडे बघा आरशात. राष्ट्रभक्ती तुम्ही नका शिकवू लोकांना. लोक तुमच्यापेक्षा राष्ट्रभक्तांची राष्ट्रनिष्ठा आहे ना ती पोरांची पाहिजे आहे. तो जंतर ही खरी राष्ट्रनिष्ठा असते. कॅबिनमध्ये बसून राष्ट्रनिष्ठेचे प्रमाणपत्र नका वाटणं. म्हणून धर्मेंद्र प्रधानही दिला पाहिजे राजीनामा. आणि आता जो काही गदारोळ झाला या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या निमित्तानं अनेक पोरं जखमी झाले. अतिशय क्रूर पद्धतीनं, अतिशय निर्दयी पद्धतीनं मारले. अनेक पोलिसांना बॅच नाहीये, त्याचा बक्कल नंबर नाहीये, सिव्हिल ड्रेसमध्ये फिरतायत, चप्पलवर फिरतायत. हे पोलीस आहेत का? पोलीसचा ड्रेस कोड असतो. कशाचंच पालन नाही करायचं. सगळं संविधानाच्या विरुद्ध जाऊन करायचं आणि डोक्याला संविधान लावायचं. लोक काय मूर्ख आहेत का? म्हणून या सगळ्या असंतोषाची जबाबदारी गृह मंत्रालयानंही घेतली पाहिजे आणि गृह मंत्रालयानं सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्र्यांना मी या पदावर राहण्या योग्य नाही, मी परिस्थिती नीट हाताळू शकलो नाही, हे त्यानं मान्य केलं पाहिजे. म्हणजे त्यांची रिजेक्शन द्यावं पाहिजे तेव्हा तुमचं